आज आपण बनवणार आहोत घुगरं पिठलं. चला तर मग आता रेसिपी बघूया. आता मी बनवत आहे घुगरं पिठलं. त्याच्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आणि 2-3 चमचे चणा डाळ घेतली. हे सगळं 7 ते 8 तास भिजवून घेतलं. नंतर ते असं दरदरा वाटून घेतलं आहे. याच्यामध्ये आता मीठ टाकलं आहे. आता मीठ टाकून याचे असे मुटके करून घ्यायचे आणि चाळणीला तेल लावून त्याच्यामध्ये वाफवून घ्यायचे. कुकरमध्ये पाणी ठेवले आता गरम करायला आणि हे वाफवून झाले की मग आपण ते वाफवलेले मुटके तोडून त्याचे घुगरं पिठलं करणार आहोत. आता हे बघा, त्याच्यासाठी असे मुटके करायचे, असे करायचे आणि चाळणीत ठेवत जायचे. आणि हे छान वाफवून घ्यायचे. 15 ते 20 मिनटामध्ये छान वाफवतात ते. आता हे मी वाफायला ठेवते. आता हे बघा, अशा प्रकारे आपले मुटकुळे शिजलेत. हे बघा, सुरीला अजिबात लागत नाही. 15 मिनटामध्ये छान झालेत. आता आपण फोडणी करू, पिठलं करून घेऊया. हे बघा, आपण हे वाफवलेले मुटकुळे अशा प्रकारे वाफतात. आता हे वाफवलेले गार झाले का मग ते आपल्याला असे मोडून घ्यायचे सगळे अशा प्रकारे. तुम्हाला किती करायचे त्याप्रमाणे मोडून घेतात. नंतर तुम्हाला हे कापून फ्राय पण करून खाऊ शकता तुम्ही. तर जेवढं करायचं आहे तुम्हाला तेवढं वाफवून घ्यायचे, तोडून घ्यायचे, सॉरी, असे तोडून घ्यायचे. हे बघा, हे असे सुद्धा खाऊ शकतात, खूप छान लागतं. आणि आता आपल्याला फोडणी करून घेऊया आपण. याला थोडं तेल जरा जास्त टाकायचं कढईमध्ये. त्याच्यामध्ये आता जिरे टाकायचे. जिरे तडतडले लगेच कांदा टाकायचा त्याच्यामध्ये. कांदा लालसर झाला, जरा तांबूसर रंगावर आला तर टोमॅटो टाकायचा आणि मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरचं वाटण करून घेतलं आहे. आता हे वाटण टाकायचं आपल्याला 1 चमचा. थोडं तुम्हाला पाहिजे तर हे तिखटमध्ये पण करू शकता. असं थोडंसं जरा तिखट छान लागतं हे. कांदा टोमॅटो परतून घेऊ आपण. हे बघा, आता आपला कांदा टोमॅटो पण होत आला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं. हिंग टाकल्यानंतर थोडंसं हिरवी मिरची आणि याचा क्रश पण टाकायचा. हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण. थोडंसं तिखट पण टाकायचं. हळद टाकून द्यायची. आपण मीठ आधी याच्यात करताना टाकलेलंच आहे, तर थोडंच टाकायचं. आणि हे कापले ना तर बघा कसं ढोकळा कसा होतो तसा स्पॉन्जी होतो आहे बघा. खाताना पण तसंच लागतं. तर ते पण आपण थोडेसे फ्राय करू, ढोकळा फ्राय करतो तसं. आता हे बघा, हे सगळं करून घेतलेलं हे टाकायचं याच्यात.
हे पिठलं तुम्ही एकदा अवश्य करून बघा, खूप टेस्टी लागतं. आणि तुम्हाला पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतं. एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. हे शिजलेलंच असतं, फक्त एक वाफ आणायची, परतून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची, झालं आपलं. ते असं मोकळं मोकळं होतं ना, म्हणून त्याला घुगरं पिठलं म्हणतात. हे माझ्या आईचा शब्द आहे हा, घुगरं पिठलं. तर समजा आपल्याकडे पालेभाजी नसली घरामध्ये, मग काय करायचं, डाळी तर असतातच. मग आई आजी असं करायची. झाले आपलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, थोडीशी वरून टाकू जराशी, फक्त एक वाफ आणली. एक वाफ आणली का झालं आपलं तयार पिठलं. अशा प्रकारे आपलं घुगरं पिठलं तयार.